नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सिंगर विशाल दिरे. तर मित्रांनो, मी आज जातोय गलंगी येथे. दीपक बँड गलंगीचे मालक मयूर देवराज यांच्या लग्नाला. तर मित्रांनो, हा आपला पहिला मिनी ब्लॉग आहे. तर तुम्ही हा मिनी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि बघा की कोणते कोणते बँड येतात तिथं आणि कशा प्रकारे लग्न समारंभ पार पडतो. बघत राहा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाणं ऐकत ऐकत निघून मी मालेगावतून गलंगी करता. एकशे काय 10 का 20 किलोमीटर शे. मुंडे पट देनी सारे मेरे टाउन दे कुड़ी ये नी तेरे ब्राउन रंग 2.5 तास मग पोचे मी गलंगीले पोचलो. मग मी गलंगीले समोर लगे दीपवून दिवसा घर पाय समोर दीपवून दिवसा घरकडे गो मंडपकडे गाडी वगैरे लई. मंडप तर एकदम खतरनाक होता. मंडपना बाहेरच आपला दीपक भाऊ देवराज उभा होता. त्यासनाकडे गो तिसने भेट घेतली. थोडा मला मयूर भाऊकडे मयूर भाऊची भेट घेतली. दोन्ही भाऊ सभा एकच नंबर शे. मग तिसना घरकडे बँड वगैरे बना. मग तिसना जनता बँडाला सत्कार वगैरे करा. सत्कार वगैरे जाया. मग ऐका जनता बँड नाव लगे एंट्री जाईल सिंगर भाऊनी. लगे आपल्या भेटण्यात आपला सूर्यनारायण बँडना सिंगर ईश्वर भाऊ. लगे आपला ब्लॉगर भाऊ भेटण्यात. लगे थोडा मध्ये आपल्या रामश्याम भाऊनी एंट्री. मोहन बँडवाले गिरड त्यासने एंट्री होताच खतरनाक मोल होई डायरेक्ट. आणि त्यासना आवाज मात्र डायरेक्ट अशी जादू शे की अख्खा खानदेश मग कोणाकडे नाही डायरेक्ट ऐका त्यासना आवाज. लगे गिदी राम मोहन भेट. लगेच आपला श्याम मोहन पण भेट गिदी. दोन्ही भाऊ सभा एकच नंबर शे. मंडपकडे गो मंडप ते एकदम जबरदस्त डेकोरेशन वगैरे होती. खतरनाक सोय होती एकदम जेवण बिवण आणि डेकोरेशन एकदम खतरनाक होतं. डायरेक्ट टॉप विषय डायरेक्ट एकदम भारी डेकोरेशन एकदम जबरदस्त होती. थोडा वेळ तर लगेच निघणं मालेगाव करता. एकटा होतो म्हणून टाळल्या गाणं पण निघणं पडणं. भुवनेचा गाणं ऐकत ऐकत. आणि कसं वाटतं आपला मिनी ब्लॉग हे मला नक्की कळवा कमेंट मा. जय हिंद, जय महाराष्ट्र.